लाडक्या बहिणींची मोठी फसवणूक, निवडणुकीच्या तोंडावर गाजर दाखवायचं, निवडणुकीच्या तोंडावर कुठतरी गोंजारण्याचा प्रयत्न होता आणि निवडणूक संपली की लाखो माता भगिनींची आणि बहिणींची फसवणूक या राज्य सरकारमधील एकनाथ शिंदे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यांनी घोषणा केली। खरं तर ते एकनाथ शिंदेने या सरकारमध्ये भूमिका मांडली पाहिजे। ज्या मुख्यमंत्र्यांनी महिलांना तुम्ही लाडकी बहीण योजना लागू करता आणि आज लाखो महिलांना त्याच्यापासून तुम्ही दुरावता, पुरा 2.5 लाखापेक्षा जास्त उत्पन्न असलं की त्यांच्यासाठी निकष लावण्यात आले की त्यांचं बंद होणार। आणि काही महिलांची तर अशी अफवा आहे की जे पैसे दिलेत हे सुद्धा परत वापस घ्यायचे, त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे। हे कुठेतरी तुम्ही म्हणजे समाजाला वेठीस धरायला लागले। या राज्यामध्ये अनेक महिलांनी तुम्हाला सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मतदान केलं आणि तुम्ही निवळ काम झाल्याच्या नंतर तुम्ही म्हणजे खरं तर तुम्ही तुमची जात दाखवली राज्यकर्त्यांची, म्हणजे तुम्ही खरं तर गद्दारीची जात दाखवली। हे चुकीचं आहे। खरं तर आज जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे येत आहेत, त्यांच्या म्हणजे खरं तर त्या मेळाव्याला त्यांनी असं सांगितलं की 2-5 हजार महिला येतील, पण मला असं वाटतं की तिथील महिला खरं तर एकनाथ शिंदेला काळे झेंडे दाखवतील, कारण की त्या महिलांची फसवणूक झाली, त्या महिलांची दिशाभूल झाली। खरं तर तुम्ही निवडणुकीसाठी जर असा होत असेल तर खरंच राज्य सरकारवर सुद्धा कुठेतरी गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्यांनी हा म्हणजे ज्या मुख्यमंत्र्यांनी हे जे काढलेलं आहे आणि हे जर आता होत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। कुठेतरी तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी जर लोकांची फसवणूक करत असेल तर हे येणाऱ्या काळात चांगलं नाही। एकतर तुम्ही योजना लागूच करायला नव्हती पाहिजे आणि आता लागू केली तर ती योजना बंद केली नाही पाहिजे। सर्व बहिणींना ती योजना लागूच राहिली पाहिजे। देताय किती तुम्ही 1500 रुपये देता आणि 1500 रुपयात तुम्ही त्याच्यात तत्वता निकष लावायला आले, त्याच्यामध्ये तुम्ही पात्र अपात्र ठरवायला आले। हे अत्यंत म्हणजे चुकीचं आणि तुम्ही कुठेतरी लायकी काढल्यासारखं, काही माता भगिनींची तुम्ही लायकी काढल्याचा हा प्रकार आहे। परंतु येणाऱ्या काळात या गोष्टीचा सरकारला फटका बसेल, त्यामुळे सरकारनं कुठेतरी या गोष्टीला आवर घालावा आणि सकल बहिणीला आणि सरसकट बहिणींना तुम्ही जे काय लाडकी बहीण योजना लागू करावी त्यामध्ये दुजाभाव करू नये असं माझं मत आहे। 2100 जाऊ द्या हो, 1500 द्यायलाच त्याच्यामध्ये त्यांनी निकष लावले, त्याच्यामध्ये तुम्ही पात्र आहात अपात्र आहात ते त्यांनी सुरू केले। अनेक महिलांचे पैसे वापस घेऊ अशा भूमिका आवावड्या उठवल्या जात आहेत, म्हणजे कुठेतरी संभ्रम निर्माण करून द्यायचा। आणि योजना खरं तर मला वाटत नाही ही योजना काही दिवस चालेल, ही योजना नक्कीच येणाऱ्या काळात ही गुंडाळल्या जाईल। कुठेतरी निवडणुकापुरती ही योजना काढलेली होती आणि राज्य सरकारनं सत्ता मिळवण्यासाठी हे केलेलं योजनेचं गाजर होतं, ते गाजर आता मोडून राज्य सरकारच खाणार आहे असं मला वाटतं। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।